राज्य सरकारकडून पुण्यातील वाहतुकीसाठी ग्रोथ प्लॅनिंग करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे। या ठिकाणी ट्रान्सपोर्ट हब, ट्रक टर्मिनल्स, इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी चार्जिंग टर्मिनल्स आदींची उभारणी करण्याचे नियोजन असल्याचे राज्याच्या नगरविकास आणि परिवहन खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं। पुण्यातील प्रसन्न पर्पल या बस सेवा देणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून पुणे ते मुंबई महामार्गावर सुरू करण्यात आलेल्या पहिल्या खासगी इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी त्या बोलत होत्या। संगमवाडी येथील प्रसन्न पर्पलच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला स्विच मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकांता साहू, रेड बसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश संगम, पुणे जिल्हा लक्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर, अजय खेडेकर, प्रसन्न पर्पलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पटवर्धन, संचालक सौरव पटवर्धन, हर्षवर्धन पटवर्धन आदी उपस्थित होते। या कार्यक्रमात दरम्यान 10 इलेक्ट्रिक बसेस आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू झाल्या आहेत। या सर्व बसेस स्विच मोबिलिटी या कंपनीच्या असून पुणे मुंबई पुणे मार्गावर या इलेक्ट्रिक बस धावतील। या माध्यमातून खासगी बस सेवा देणारी प्रसन्न पर्पल ही पहिली संस्था ठरली आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बदलण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे अनेक गोष्टींची अंमलबजावणी करीत असून यामध्ये सार्वजनिक वाहतूक गाड्यांची खरेदी व पायाभूत सोयी सुविधांच्या उभारणीसाठी सबसिडी उपलब्ध करून देणे, वाहतुकीसाठी सरकारी खर्चाने पायाभूत सोयी सुविधा उभारण्यावर भर देणे याचा समावेश आहेच। शिवाय खासगी संस्थांच्या मदतीने वाहतूक सुविधांचे PPP तत्वावर एकीकरण करणे यांचाही समावेश असल्याचे मिसाळ यांनी यावेळी सांगितले। आज पर्पल कडनं इलेक्ट्रॉनिक बसचा खासगी क्षेत्रामध्ये प्रवेश झालेला आहे। पर्पल कडनं 25 इलेक्ट्रॉनिक बस या पुणे मुंबई सर्व्हिससाठी अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत। प्रसन्ना पटवर्धन पर्पलचे डायरेक्टर हे नेहमीच या क्षेत्रामध्ये नवीन इनोव्हेशन्स घेऊन आले। त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिकमध्ये पण सर्वप्रथम पर्पलने हा प्रवेश केलेला आहे। त्याबद्दल मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते। त्यांच्या भावी वाटचालीस हा 40 वर्षाचा प्रवास असाच निरंतर पुढे चालत राहावा आणि त्यांना यश मिळावं या माझ्या शुभेच्छा आहेत। येत्या 2 महिन्यात प्रसन्न पर्पलच्या वतीनं 25 इलेक्ट्रिक बसेसचा अंतर्भाव करण्यात येणार असून यामध्ये पुणे बोरिवली, पुणे मुंबई, दक्षिण मुंबई, पुणे आणि पुणे ठाणे पुणे अशा 3 मार्गांवर या इलेक्ट्रिक बसेसची सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल। या बसेसची आसन क्षमता 45 इतकी आहे। इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करण्यासाठी तिकिटाची रक्कम साधारणतः रुपये 400 ते 500 या दरम्यान राहणार आहे। इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे सर्व लोकांना जाण्याशिवाय पर्याय नाहीये। सध्याचं रिसेंट एक्झाम्पल हॉर्मुझ जर का बघितलं तर आपला डिपेंडन्सी इतर देशांच्यावर किती आहे फ्युएलसाठी हे कळतं। इलेक्ट्रिसिटी आपण स्वयंभूत आपल्याला किती इलेक्ट्रिसिटी मिळू शकते, त्यामुळे कायम इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे जायचा आमचा प्लॅन होता। इलेक्ट्रिक मोबिलिटीचे फायदे अनेक आहेत। एक तर आपलं परदेशावर जे आता अवलंबत्व आहे सगळं फ्युएलचं ते कमी होईल, वातावरण स्वच्छ होण्यासाठी त्याची मदत होईल। तिसरं, कस्टमरसाठी जर का तुम्ही म्हणलात तर कस्टमरसाठी हे अत्यंत कम्फर्टेबल जर्नी, ह्याला व्हायब्रेशन नाही, आवाज नाही आणि ओव्हरऑल तुमचा राईडचा जो कम्फर्ट आहे तो अतिशय जास्त चांगला आहे। त्यामुळे कस्टमरलाही हा फायद्याचा आहे आणि ड्रायव्हरला तर चालवायला कारपेक्षा सोपी आहे, त्यामुळे ड्रायव्हरलाही फायद्याचं आहे। त्यामुळे सर्व त्यातले जे घटक आहेत त्या सगळ्यांना फायद्याची अशी योजना। पुणे ते मुंबई साधारणतः सकाळी दर अर्ध्या तासाला निघतील, सकाळ संध्याकाळ, आणि दिवसात तासाला असतील। टोटल दिवसात 25 ते 30 शेड्यूल्स असतील। वीकेंडला जास्त असतील, वीकडेजला थोडे कमी असतील। साधारणतः तिकिटाचं 400 ते 500 रुपयाच्या दरम्यान असेल। वीकेंडला जास्त असतं, वीकडेजला थोडं कमी असतं। नक्कीच मिळेल। म्हणजे आता इलेक्ट्रिसिटीचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय आहे की ही इलेक्ट्रिसिटी आता सहजगत्या अवेलेबल नाही आणि चार्जिंग स्टेशन जी आहेत ती गावात नाहीये, ती लांब जाऊन चार्ज। आमचा रोज आता 30 किलोमीटर आमचं डेअर मायलेज होणार आहे फक्त इलेक्ट्रिसिटी चार्जिंग करण्यासाठी। हे जसजसं स्वस्त होईल आणि जसजसं ह्याची सुविधा वाढत जाईल तसे या बसेस स्वस्त होतील। बसेस जशा स्वस्त होतील तसे प्रवाशांना सुद्धा स्वस्त प्रवास करणं सोपं होईल। ही 450ची बॅटरी आहे, 450 किलोवॅटची बॅटरी आहे। त्यामुळे ही साधारणतः एका चार्जमध्ये 380 किलोमीटर चालेल। त्यामुळे मुंबईला गेल्यानंतर आम्ही मुंबईला परत चार्जिंग करू सेफ्टी म्हणून, अदरवाईज ती परत येऊ शकते, पण परत चार्जिंग करू आणि परत पुण्यात आल्यानंतर चार्जिंग करू। म्हणजे दोन्ही बाजूला त्याचं चार्जिंग होईल, वाटेत कुठेही चार्ज करायला लागणार नाही। किती गाड्या आज आता इथं 10 अवेलेबल आहेत, पण टोटल 25 गाड्या आहेत आणि दिवसात 25 गाड्या चालतील। आमच्या सगळ्या लांबच्या रस्त्यांना सुद्धा आम्हाला इलेक्ट्रिक करायची इच्छा आहे, पण तुम्ही म्हणलं जसं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत ते इलेक्ट्रिक करणं थोडं अवघड आहे।
त्यामुळे सरकारकडे आम्ही अशी मागणी करतोय की तुम्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, कॉमन चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर बसेससाठी सुद्धा निर्माण करा, जसं कारसाठी झालेलं आहे. तसं जर का झालं तर बसेसची संख्या नक्कीच वाढेल.